मुंबईतल्या मेट्रो 4 या निर्माणाधीन मार्गिकेवर स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दंड ठोठावण्यात आलेल्या आणि काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या 3 सल्लागार कंपन्यांना प्रकल्प पूर्ण होईपर्यंत कायम ठेवण्याचा धक्कादायक निर्णय MMRDAनं घेतलाय। दरम्यान स्लॅब कोसळून झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून 14 फेब्रुवारीचा हा अपघात वेल्डरच्या चुकीनं घडल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे सल्लागार कंपन्यांचा अपघाताशी थेट संबंध नसल्याचं चौकशीतून आल्याचं स्पष्टीकरण MMRDAकडून देण्यात आलंय। दरम्यान MMRDAच्या निर्णयाविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट सागर देवरे यांनी सांगितलं। ही जी जनरल कन्सल्टंट कंपनी आहे ज्याच्यामध्ये DB इंजिनिअरिंग, हिल इंटरनॅशनल आणि लुईस बर्गर या कंपनींवरती सुद्धा ताशेरे ओढले होते आणि या कंपनींना ब्लॅकलिस्ट करणं गरजेचं आहे। परंतु ब्लॅकलिस्ट न करता आता या कंपन्यांना नवीन कामं सुद्धा देण्यात आलेली आहे। माझ्या माहितीनुसार बँड्रा वर्सोवाचा जो सीलिंग आहे त्याचं काम सुद्धा याच कंपनीला मिळालेलं आहे आणि यामागे कुठला तरी दबाव हा MMRDA वरती येत आहे आणि या संदर्भात मी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि त्या संदर्भातले खुलासे हे लवकरच करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।